भाग 15. संध्याकाळची वेळ होती. सूर्य मावळत होता. स्नेहाला भेटून परतताना रोहनच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान होतं. आज त्याला खात्री झाली होती की स्नेहाही त्याच्यावर तितकंच मनापासून प्रेम करते. बाईक चालवत असताना तो स्वतःशीच म्हणाला, आता हे प्रेम लपवून ठेवण्यात काही अर्थ नाही. आज आईला सगळं सांगावं. तिची परवानगी आणि आशीर्वाद मिळाला तर पुढचा प्रवास सोपा होईल. हे विचार करत तो घरी पोहोचला. दार उघडताच आई आवाज आला, रोहन, आलास का? मी तुझीच वाट पाहत होते. रोहन हसत हसत घरात आला. हो आई, आज थोडा उशीर झाला. आईने पाणी दिलं. म्हणाली, जा आधी फ्रेश होऊन घे, मग आपण आरामात बोलू. रोहनला वाटलं, आईशी बोलायला हीच योग्य वेळ आहे. 10 मिनिटांनी दोघे हॉलमध्ये बसले. आईने कपाटातून एक लिफाफा काढला. रोहन आश्चर्याने विचारतो, आई, यात काय आहे? आई हसत म्हणाली, आधी बघ. रोहनने लिफाफा उघडला. आत 2 मुलींचे फोटो आणि त्यांची माहिती होती. तो काही क्षण शांत राहिला. आई म्हणाली, रोहन, आता तुझं वयही झालं आहे, म्हणून नातेवाईकांनी 2-4 चांगली स्थळं सुचवली आहेत. दोन्ही मुली शिकलेल्या आहेत, चांगल्या घरच्या आहेत. तुला कोणती आवडते ते सांग. रोहनने फोटो हातात घेतले, पण त्याची नजर त्या फोटोवर नव्हती. त्याच्या डोळ्यासमोर फक्त स्नेहाचा चेहरा होता. आईने पुन्हा विचारलं, काय रे, इतका शांत का आहेस? रोहनने फोटो अलगद टेबलावर ठेवले. आई, मला तुझ्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. आईच्या चेहऱ्यावर गंभीर भाव आले. बोल बाळा. रोहनने दीर्घ श्वास घेतला. आई, मला ही मुलगी पाहायची नाही. आई थोडी आश्चर्यचकित झाली. का? काही कारण? रोहन शांतपणे म्हणाला, कारण माझ्या आयुष्यात आधीच एक मुलगी आहे. आई काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. म्हणजे? रोहन हसत म्हणाला, आई, मी एका मुलीवर प्रेम करतो. आईच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि हसू दोन्ही होतं. अरे, मग आधी का नाही सांगलास? रोहन हलकसा हसला. धाडस होत नव्हतं. आईने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. तिचं नाव काय? स्नेहा. काय करते ती? रोहनने स्नेहाबद्दल सांगायला सुरुवात केली. आई, ती खूप छान समजूतदार आहे, मनाने खूप चांगली आहे, दुसऱ्यांचा आदर करते. मला जेव्हा गरज असते तेव्हा ती माझ्या पाठीशी उभी राहते. आई शांतपणे सगळं ऐकत होती. ती म्हणाली, रोहन, फोटोवरून माणसं समजत नाही, पण तू ज्या पद्धतीने तिच्याबद्दल बोलतोयस त्यावरून ती तुझ्याशी खूप खास आहे, हे मला समजते. रोहनच्या चेहऱ्यावर हसू आलं. हो आई, मला तिच्याशी लग्न करायचं आहे. आईने हळूच विचारलं, तिच्या घरच्यांना माहीत आहे का? रोहन थोडा शांत झाला. अजून नाही, पण लवकरच आम्ही त्यांनाही सांगणार आहोत. आईने त्याचा हातात हात घेतला. रोहन, आई म्हणून मला फक्त एवढंच हवं आहे की तू आयुष्यभर आनंदी राहावंस. जर ती मुलगी तुझ्या आनंदात कारण असेल तर मला तिला भेटायला नक्की आवडेल. हे ऐकून रोहनच्या डोळ्यात आनंद चमकला. खरंच आई? हो, पण एक गोष्ट लक्षात ठेव, नातं विश्वासावर उभं राहतं, त्यामुळे तिच्याबद्दल काहीही लपवू नकोस. रोहन काही क्षण शांत झाला. त्याला आठवलं की स्नेहा काहीतरी महत्त्वाचं सांगणार होती. तो मनात म्हणाला, स्नेहा, तुझं कोणतंही सत्य असो, मी आधी ते ऐकेन, त्यानंतर पुढचं पाऊल टाकेल. त्या रात्री रोहनने स्नेहाला मेसेज केला, उद्या भेटू शकतेस? मला तुझ्याशी आणि आपल्या भविष्याबद्दल महत्त्वाचं बोलायचं आहे. मॅसेज पाहून स्नेहाचं हृदय जोरात धडधडू लागलं. ती म्हणाली, उद्या मी रोहनला माझ्या आयुष्यातील संपूर्ण सत्य सांगणार. त्यानंतर तो माझा हात धरून ठेवेल
की कायमचं सोडून जाईल? स्नेहाच्या डोळ्यात पाणी आलं. तिने मोबाईलकडे पाहिलं आणि हळूच उत्तर पाठवलं, हो रोहन, उद्या भेटू. दोघांनाही उद्याची भेट त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची भेट ठरणार आहे याची जाणीव होती. आता बघूया पुढच्या भागामध्ये, भाग 16 मध्ये काय होते ते. रोहन आणि स्नेहाचा